मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय. आणि आज 6 जून 2026 प्रबोधन अध्याय क्रमांक 2 मध्ये आजच्या मार्गदर्शिका डॉक्टर अर्चनाताई बारब्दे आपल्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांचे अनुभव त्यांच्या शैलीमध्ये व्यक्त करणार आहेत. ऐकूया. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दशदिन उत्सव भारत कला दर्पण प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण प्रबोधन आयोजित कार्यक्रमामध्ये माननीय आशिषजी हाडके व टीम या सर्वांनी मला निमंत्रित केले. त्यासाठी मी अर्चना बारब्दे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते व धन्यवाद मानते. जागतिक पर्यावरण दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पर्यावरणाचं संतुलन राखणे ही आज आपली गरज झालीच आहे, पण ह्या जागतिक वसुंधरेमुळे आपलं जीवन पण सुंदर बनेल. ह्या फुलांसारखं, ह्या पानांसारखं, आणि याशिवाय आपल्या आयुष्यात आनंद येणे, समाधान येणे, आपल्या आयुष्याला बळकटी मिळणे अशक्य आहे. वाढते तापमान लक्षात घेता प्रत्येकाने किमान 10 झाडं लावावे आणि जगवावे. ते माझ्या शेतामध्ये सुद्धा आम्ही खूप सुंदर बाग फुलवलेली आहे. डाळिंब आहे, आंबा आहे, फणस आहे, पेरू आहे, रामफळ आहे, लिची आहे. सर्वच प्रकारचे आम्ही इथे स्वतः येऊन आम्ही हे सगळे आंब्याचे छोटे रोपटे तयार करतो, जे घरच्या घरी होऊ शकतात. मोठे रोपटे तयार झाले. कदंबाच्या झाडाखाली अशा हिरवळीमध्ये आम्हाला खूप छान वाटते. कृष्णा भाऊ आहेत, केळी, बाकी तर सगळं आम्ही रक्षण करतोच, पण आपण झाडाचं रक्षण करेल एवढं मात्र नक्की. आमची गाय आहे, हिला सुद्धा सावलीची गरज आहे, झाडाची सावली. आणि हा जो गारवा आहे ना, हा गारवा आपल्या आयुष्यातही असाच गारवा ठेवतो बरं का. जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी अर्चना बारब्दे, अविरत फायनान्शियल सर्व्हिसेस या ऑफिसमधनं, म्हणजे माझं ऑफिस म्हणजे ग्रीन ऑफिस आहे. आणि ग्रीन ऑफिसच नाही आहे तर समृद्धीचं ऑफिस आहे. आणि समृद्धीचं ऑफिस का बरं झालं? कारण सर्व वृक्ष, सगळे वल्ली, श्रीकृष्ण भगवान, जे सर्व समष्टी माझ्या ऑफिसमध्ये आहे असं मी समजते. आणि ग्रीन ऑफिसचा कन्सेप्ट एवढ्यासाठी की आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्लीशिवाय आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येऊ शकत नाही, हा माझा ठाम विश्वास आणि सृष्टीनं दिलेला हाच संदेश. आपण चला, आपण लहानपणी शिकलो होतो, छान 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 आमचा बाग किती छान, फुलेही छान, फळेही छान, पक्षी किती छान, छान 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 आमचा बाग किती छान. या छान बागेमध्ये वावरताना असं लक्षात येते की आपण वृक्षपूजन करतो. आपल्याला संदेश दिला आहे वटसावित्रीने, आपल्याला संदेश दिलेला आहे आपल्या सनातन धर्माने, आपल्याला संदेश दिलेला आहे रामायणामधील. रामायण बघितलं का तुम्ही? की रामाना वनवास 12 वर्ष केला. पण मला असं वाटतं की रामजींनी वनवास 12 वर्ष नाही केला, तर या सृष्टीचं सर्व संवर्धन केलं 12 वर्ष. आणि सर्व पशु पक्षी वानरे असे त्यांचे जे मित्र बनले, म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश त्यांनी तेव्हा दिला. राष्ट्रसंतांनी आपल्याला आता पण याच काळात पण सांगितला. म्हणजे वृक्षाशिवाय, संवर्धनाशिवाय, वृक्ष संवर्धनाशिवाय, सावलीशिवाय, पशुपक्ष्यांशिवाय, जनावरांशिवाय आपलं आयुष्य हे शून्य आहे, समृद्धीहीन आहे. जर आपण एक वृक्ष लावण्यापेक्षा संवर्धन केलं, जतन केलं, म्हणजे मुलाला जन्म देण्यापेक्षा त्याला जीवन देणं, त्याची जीवन निर्मिती करणं जसं महत्वाचं असतं, तसं वृक्ष लावण्यापेक्षा त्याचं संवर्धन करून त्याला वाढवणे महत्वाचं आहे. एक वृक्ष आपल्याला काय काय देऊ शकतो माहितीये? चला सांगते. सोपं नाही झाड होणं, सोपं नाही झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं सोपं नसतं. झाड होणं आपल्याला झाड सोपं वाटतं, पण त्या झाडाचं ना आपल्या आयुष्याचं जर रिलेशन हे केलं तर लक्षात येऊन जातं की एक झाड हे आपल्यासाठी मायेची सावली आहे. झाड आपल्यासाठी अन्न आहे, झाड आपल्यासाठी प्राणवायू आहे, झाड आपल्यासाठी सर्व सुविधा, सर्व बेसिक नीड कम्प्लीट करणारं. त्या अन्नात तुळशीचं झुलणं, वटसावित्रीची पूजा, आंब्याचं तोरण, सर्व मंगल प्रसंगामध्ये वृक्षाशिवाय आपण नाही राहू शकत. आणि वृक्षाचं नुसतं एवढंच पारंपरिक महत्व किंवा सनातन महत्व नाही आहे, तर रामाने सुद्धा वनवास नाही आहे, तर वनाचा सहवास करून राम राज्य तयार केलं. म्हणजे आपण वृक्षाशिवाय आपलं स्वतःचे राज्य तयार करू शकत नाही, हे रामजीने आपल्याला दिलेला संदेश आहे. श्रीकृष्णाने पण तो संदेश दिला. गोकुळामध्ये काय म्हणतोय की गायी चारायसाठी आपण गेले, नदीच्या काठाला गेले, वृक्षावर बसून वासरू वाजवणी केलं. तर याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्णाने सुद्धा आपल्याला कोणता संदेश दिला?
वनसंवर्धनाचा सृष्टी समाधानाचा आणि आपल्या दृष्टीमध्ये जी जी सृष्टी दिसते ती सर्व सृष्टी म्हणजे समष्टी म्हणजेच परमेश्वर आहे. या सृष्टीमधला जो परमेश्वर आहे हा राखायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला आपल्या वृक्षाचं संवर्धन करणे गरजेचं आहे. एक वृक्ष काय करतो? तो फक्त सूर्य तापून सर्व ऊर्जा स्वतः सोसून आपल्या सर्वांमध्ये सावली निर्माण, शांतता निर्माण करत नाही, तर तो 35 लाख रुपयाचा प्रदूषण कमी करतो, 15 लाख रुपयाचा ऑक्सिजन देतो एका व्यक्तीला, 40 लाख रुपयाचं पाण्याचं रिसायकलिंग करतो आणि एका कुटुंबासाठी संपूर्णतः जीवन निर्माण करून देतो. तारुण्यामध्ये तो आपल्याला वार्धक्य सावरतो. आपण जर वृक्षाच्या संपर्कात राहिले तर आपण तरुण दिसतो. हा पण एक संकल्प आहे, संदर्भ आहे बरं का. आपल्याला लाकडांपासून जे काही वह्या निर्मिती होते ते विद्यार्थ्यांना हा 80 लाखाचा पुरवठा करतो. आणि सर्वात मोठं म्हणजे आपल्या पशु पक्षींना जवळजवळ एक वृक्ष हजारो पक्ष्यांना निवारा देतो, चारा देतो आणि या पक्ष्यांमुळे आपल्या सगळ्या सृष्टीचा समतोल राखतो. आपलं सांगा की सर्वात महत्वाचं ह्या वर्षी आपण बघितलेलं आहे, उष्णता, तापमान अत्यंत वाढलेलं आहे. तर ज्याच्या अंगणात किंवा ज्याच्या घराजवळ वृक्ष असतील, ज्यांनी वृक्ष संवर्धन केलं असेल त्याच्या घरातलं प्रदूषण तर सोडून द्या, पण तापमान हे 2 ते 4 डिग्री पर्यंतच कमी झालेलं बघताय. म्हणजे तापमानाचा अंशतः हा 4 डिग्रीनी कमी करतो. याहीपेक्षा जास्त की पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपल्याला वड, पिंपळ म्हणजे आपले जे भारतीय वृक्ष आहे, पारंपरिक वृक्ष आहे, पूजनीय वृक्ष आहे, आराध्य वृक्ष आहे, त्या वृक्षाचं संवर्धन करणे, फुलबाग पुरवणे. मी जशीच फुलवलेली आहे. आमच्या शेतामध्ये जवळजवळ 400 ते 500चं वृक्ष लागवड आम्ही केलेलं आहे. घरामध्ये आमच्या जवळजवळ 15 वृक्ष आहेत. फुलझाडे नाही, फुलझाडे तर आहेतच, पण वृक्ष पण आहे. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षाचं पूजन करा, वृक्षाचं लागवड करा, संवर्धन करा आणि आपलं आयुष्य सुंदर करा, समृद्ध करा. धन्यवाद.